विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण आपल्या इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या चॅप्टरचा पुढचा पॉइंट बघणार आहोत. चला तर बघूया. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरला जनरल कन्सेप्ट आपण बघितली होती. ते व्यवस्थितरित्या आपण आता समजावून घेणार आहोत. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय, तर देअर इज अ टेंडन्सी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू पॉइंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. पॉझिटिव्ह चार्जेसची टेंडन्सी असते की ते हायर इलेक्ट्रिक लेवल पासून लोअर इलेक्ट्रिक लेवल पर्यंत फ्लो होत असतात. जस्ट लाईक ज्या पद्धतीने आपण समजा एक दोन वॉटर टँक घेतल्या, एक वॉटर टँकची हाईट ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू सेकंड वन. वॉटर टँक ए याची हाईट जास्त आहे आणि बी ची कमी आहे, आणि याच्यामध्ये जर आपण वॉटर फिल केलं तर प्रॉपर्टी ऑफ वॉटर अशी आहे की हायर लेवल पासून वॉटर हे फ्लो होईल आणि लोअर लेवल पर्यंत पोहोचेल. म्हणजेच काय, डायरेक्शन ऑफ वॉटर फ्लो आपण बघा कोणत्या डायरेक्शनने दाखवलंय, तर ए टू बी या पद्धतीने दाखवलेलं आहे. का? कारण ए ची लेवल ही हायर आहे आणि बी ची लेवल ही लोअर आहे ॲज कम्पेअर टू ए. सेम एनॉलॉजी इलेक्ट्रिक चार्जच्या बाबतीत सुद्धा घडते. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे हेच की टेंडन्सी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम point of higher electric level to a point of lower electric level. This electric level deciding the direction of flow of electric charges. याच्यावरून डिसाइड होतं की नेमकं हायर लेवल कोणती आहे आणि लोअर लेवल कोणती आहे. यावरून लक्षात येतं. आपण इथं दाखवू शकतो बघा, डायरेक्शन ऑफ वॉटर फ्लो आपण इझिली सांगू शकतो की वॉटर फ्लो ए पासून बी पर्यंत जाणार आहे. म्हणजे हायर लेवल कोणती आहे आणि लोअर लेवल कोणती आहे याच्यावरून आपण लगेच कन्क्लुजन काढू शकतो. त्याच पद्धतीने इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचं सुद्धा असतं. धिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय, विच डिसाइड द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. हायर लेवल आणि लोअर लेवल मधलं प्रॉपर डिफरन्स बघून ते डिसाइड करतं की हायर लेवल कोणती, लोअर लेवल कोणती आणि डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ चार्जेस कोणत्या डायरेक्शनने जाणार आहे. यालाच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हणतात. पोटेन्शियल डिफरन्स ही इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलला ॲनालॉगस अशी क्वांटिटी आहे असं म्हणता येईल. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, आपण आताच बघितलं की देअर इज अ टू पोटेन्शियल, एक हायर पोटेन्शियल आणि एक लोअर पोटेन्शियल जर असेल, हायर लेवल जर असेल आणि लोअर लेवल जर असेल तर आपण हायर लेवलला हायर पोटेन्शियल म्हणू, लोअर लेवलला लोअर पोटेन्शियल म्हणू, आणि या दोघांमधला जो डिफरन्स असतो त्यालाच पोटेन्शियल डिफरन्स असं म्हटलं जातं. डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल, दॅट इज हायर पोटेन्शियल अँड लोअर पोटेन्शियल. या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे याच्यावर डिपेंड करतं की फ्लो ऑफ चार्ज किती वेळापर्यंत चालणार आहे. बघा, या टँक मध्ये ए याची लेवल इथपर्यंत आहे, बी ची लेवल इथपर्यंत आहे. हा फ्लो डायरेक्शन ऑफ वॉटर फ्लो या डायरेक्शनने आपण दाखवलंय. हा फ्लो किती वेळापर्यंत चालेल, जोपर्यंत ए आणि बी सारख्या कंडिशनला, सारख्या एका लेवलला येत नाही तोपर्यंत. म्हणजे काय, देअर इज अ सम पोटेन्शियल डिफरन्स, जोपर्यंत तिथं पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन आहे तोपर्यंत फ्लो शक्य होईल. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स हा झिरो होईल त्यावेळेला वॉटर फ्लो ज्या पद्धतीने बंद होतो त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक चार्जेसचा फ्लो सुद्धा हा झिरो होत असतो. यानंतर बघा, इलेक्ट्रिक सर्किट आपल्याला दिलेलं आहे. इलेक्ट्रिक सर्किट यापुढे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. इलेक्ट्रिक सर्किट आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर इलेक्ट्रिक सर्किट आपल्याला वाचता यायला हवं. हो, इलेक्ट्रिक सर्किट रीड करता यायला हवं. बघा, सुरुवातीचं पहिलं इलेक्ट्रिक सर्किट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक सिम्पली एक बल्ब लावलेला आहे आणि एक वायर पहिल्या टर्मिनल पासून जाऊन दुसऱ्या टर्मिनलला आपण जॉईन केलेली आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल सोर्स आपण अप्लाय केलेला नाही, जो पोटेन्शियल डिफरन्स तिथं मेंटेन करेल किंवा पोटेन्शियल डिफरन्स तिथं प्रोव्हाइड करेल. त्यामुळे हा बल्ब हा ग्लो होताना दिसत नाही. त्याचसोबत आपण जर दुसरी फिगर बघितली तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये बल्ब हा ग्लो झालेला आहे. या दोघं फिगर मध्ये डिफरन्स काय असेल, तर हा जो सिम्बॉल दिसतोय हा सिम्बॉल कसला आहे, तर सेल किंवा बॅटरी
याचा हा सिम्बॉल आहे. याला एक्सटर्नल सोर्स म्हणतात. हा एक्सटर्नल सोर्स काय करतो, तर पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करण्याचं काम हा एक्सटर्नल सोर्स करत असतो. मग याच्यात बघा, लक्षात ठेवायचं, हे मोठं जे टर्मिनल आहे याला पॉझिटिव्ह म्हणायचं, लोअर टर्मिनल जो असेल त्याला निगेटिव्ह म्हणायचं. आणि फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ चार्जेस नेहमी, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ चार्ज नेहमी कशी दाखवायची, तर पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत दाखवायची असते. बघा ॲरो आपण कशा दाखवलेले आहे, निगेटिव्ह कडे इंटर होताना आणि पॉझिटिव्ह पासून आउटर बाहेर जाताना आपण डायरेक्शन दाखवलेली आहे. याचा अर्थ काय, की याच्यातून फ्लो ऑफ चार्ज सुरू झालेला आहे आणि त्यामुळे इथं हा बल्ब आपल्याला ग्लो होताना दिसतोय आणि यालाच करंट असं म्हणतात. करंटची सिंपल डेफिनेशन काय आहे बघा, इलेक्ट्रिक चार्ज फ्लोइंग थ्रू ए वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट, किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज ऑल्सो नोन ॲज करंट. एकक वेळेमध्ये जे किती चार्ज हे फ्लो होत आहेत सर्किटमधून, यालाच त्या सर्किटमधून फ्लो होणारं करंट असं म्हटलं जातं. एसआय युनिट करंटचं कुलोम्ब पर सेकंद किंवा एम्पियर असं असतं. एम्पियर नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी हा शोध लावला म्हणून त्या सन्मान त्यांना दिला गेला आणि त्याचं युनिट एम्पियर असं, करंटचं युनिट एम्पियर असं आपण म्हणत असतो. बघा एसआय युनिट कुलोम्ब पर सेकंद असं दिलेलं आहे. कुलोम्ब हे चार्जचं युनिट आहे आणि सेकंद हे टाइमचं युनिट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून 1 एम्पियर इक्वल्स टू 1 कुलोम्ब डिवायडेड बाय 1 सेकंद. त्यानंतर बघा आपल्याला इलेक्ट्रिक सेल, व्हेरियस टाइप ऑफ सेल तुम्हाला या चॅप्टर मध्ये बघायचे आहेत. त्यापैकी एक ड्राय सेल आहे, पुढे आपल्याला निकेल कॅडमियम सेल आणि व्हेरियस सेल्स कोणत्या कोणत्या पद्धतीचे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं ते बघायचं आहे. सुरुवातीला नेमकं इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय ते बघू. अ सोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्जेस in a circuit. A source is required to produce uniform flow of charge in a circuit. Such a general device is an electric cell. म्हणजे युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज सर्किट मध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर इलेक्ट्रिक सेल करत असतं. इलेक्ट्रिक सेलचं एक्झाम्पल आपण जर बघायला गेलो तर ब्रिस्ट वॉचच्या सेल पासून तर सबमराईन मध्ये जे विविध ऑब्जेक्ट असतात तिथपर्यंत सेल्सचा हा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. सेलचं मेन फंक्शन लक्षात ठेवायचं आहे. मेन फंक्शन काय आहे सेलचं, टू मेंटेन पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल. दोन टर्मिनल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन करण्याचं काम सेल करत असतं. आता आपण बघूया ड्राय सेल. ड्राय सेलचं तुमच्या बुक मध्ये बघा या पद्धतीने ड्राय सेलची फिगर दिलेली आहे. सुरुवातीला सेल घेतला आणि त्याचं आउटर कोटिंग जर आपण काढलं तर आपल्याला सुरुवातीला एक मेटल लेअर मिळतो. तो मेटल लेअर म्हणजेच कोणता असतो, तर झिंक मेटल लेअर. झिंक मेटल लेअर हा निगेटिव्ह टर्मिनल असतो, लक्षात ठेवायचं आहे. झिंक मेटल लेअर हा निगेटिव्ह टर्मिनल असतो. This is the negative terminal of the cell. Now carefully break open this layer. There is another layer inside. An electrolyte is filled between these two layers. या दोन लेयर मध्ये इलेक्ट्रोलाइट फील्ड केलेलं असतं. हे दोन लेयर कोणते कोणते आहेत हे बघा इथं आपण बघू शकतो. एक डिवायझर असतं. कार्बन इलेक्ट्रोड हा मेन जो आहे याला ग्राफाइट इलेक्ट्रोड सुद्धा म्हणतात. हा म्हणजे याचं पॉझिटिव्ह टर्मिनल असतं. निगेटिव्ह टर्मिनल आपण आधीच बघितलं, झिंक मेटल जे असतं ते निगेटिव्ह टर्मिनल असतं. झिंक कव्हर याला आउटर साइडला दिलेलं असतं. इलेक्ट्रोलाइट म्हणजे हा एवढा इथून जो पार्ट दिसतो आहे इथून इथपर्यंत याला इलेक्ट्रोलाइट आपण म्हणू शकतो. आणि हा जो मेन रॉड आहे याला मॅग्नीज डायऑक्साइड, हे बघा मॅग्नीज डायऑक्साइड म्हणजेच काय, तर हे कोणतं आहे हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. These are the carriers of electricity. The electrolyte contains negatively charged and positively charged ions. These are the carriers of the electricity. The electrolyte is a wet pulp of zinc chloride, ZnCl2, and ammonium chloride, NH4Cl.
देअर इज अ ग्राफाईट रॉड ऍट द सेंटर ऑफ द सेल. हा ग्राफाईट रॉड बघू शकतो आपण, आणि यालाच कोणतं म्हणतात तर पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतात. नंतर बघा, म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं, जो पहिला मेटल लेयर असतो तो झिंक मेटल लेयर, तो निगेटिव्ह टर्मिनल असतो. नंतर इलेक्ट्रोलाइट मधल्या बाजूला असतं, त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन असतात. दीज निगेटिव्ह अँड पॉझिटिव्हली इलेक्ट्रिक चार्ज हे जे असतात हेच मेन कॅरियर असतात याचे, म्हणजे याच्या थ्रूच करंट हा फ्लो होत असतो. नंतर द इलेक्ट्रोलाइट इज वेट pulp of zinc chloride and ammonium chloride. There is a graphite rod at the center of the cell. हा आपण आताच बघितला, त्यालाच पॉझिटिव्ह टर्मिनल म्हटलेलं आहे. दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. विचारले जाणारे प्रश्न महत्वाचे लक्षात ठेवायचे की निगेटिव्ह टर्मिनल कोणतं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल कोणतं. तर ग्राफाईट रॉड जो आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल असतो, आणि मेटल जे आउटर कोटिंग आहे मेटलचं, झिंक मेटल पासून जे तयार केलेलं असतं ते त्याचं निगेटिव्ह टर्मिनल असतं. अ पेस्ट ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड, मॅग्नीज डायऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे, MnO2 इज फील्ड आउटसाइड द रॉड. हे बघा इथं आपण बघू शकतो, हा रॉड कसला आहे, हा ग्राफाईट रॉड आहे, आणि याच्या आउटरला हे मॅग्नीज डायऑक्साईड आपण दाखवलेला आहे. मॅग्नीज डायऑक्साईडचा फील्ड प्रॉपर पेस्ट केलेली असते, तिथं पेस्ट ऑफ मॅग्नीज डायऑक्साइड इज फील्ड आउटसाइड द रॉड. बिकॉज ऑफ द केमिकल रिएक्शन ऑफ ऑल दीज केमिकल्स, इलेक्ट्रिकल चार्ज इज प्रोड्यूस ऑन द टू टर्मिनल, that is graphite rod and zinc layer, and an electric current flows in the circuit. म्हणजे याच्यामध्ये मेन पॉइंट लक्षात ठेवण्यासारखे कोणते कोणते आहेत, तर याच्यामध्ये सुरुवातीला लक्षात ठेवायचं, आउटर लेयर जो आहे झिंक कवर, तो आहे तुमचा निगेटिव्ह टर्मिनल. नंतर मधला जो ग्राफाईटचा रॉड आहे तो तुमचा आहे पॉझिटिव्ह टर्मिनल. इलेक्ट्रोलाइट या ठिकाणी. नंतर मॅग्नीज डायऑक्साईडचं पेस्ट विदिन इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण तिथं असतं, आणि कार्बन इलेक्ट्रोड मधल्या बाजूला. नंतर मग प्रोटेक्टिंग कव्हर, डिवायझर, हे वेगवेगळे पार्ट आहेत, पण त्याच्यामध्ये महत्वाचे हे दोन, झिंक कव्हर किंवा झिंक मेटल जे असतं ते निगेटिव्ह टर्मिनल, आणि ग्राफाईट रॉड जो आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनल. करंट फ्लो याच्यात कशामुळे होतं, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज आयन्समुळे याच्यामध्ये करंट फ्लो घडून येत असतो. नंतर बघा, पुढचा सेल आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये बघा, लीड ऍसिड सेल. फिगर मध्ये लीड ऍसिड सेल दाखवलेला आहे. लीड ऍसिड सेल मध्ये सुरुवातीला त्याचं कन्स्ट्रक्शन बघूया. बघा, लीडचं एक इलेक्ट्रोलाइट आहे, लीड एक टर्मिनल आहे लीड पासून तयार झालेलं, आणि लीड डायऑक्साईडचं दुसरं टर्मिनल आहे. त्यानंतर या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती क्रिएट केलेला आहे, तर 2 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स तिथं क्रिएट झालेला आहे. इथं लक्षात ठेवायचं, PbO2 म्हणजेच काय, लीड डायऑक्साईड कॅरियर्स अ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे PbO2 हे काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स आहेत, आणि लीड, सिम्पली लीड हे काय आहे, निगेटिव्ह चार्ज कॅरियर्स आहेत इथं. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट मध्ये सर्किट याच्यामध्ये आपण कोणतं मिक्सचर त्याच्यात टाकलेलं आहे, तर ते आहे सल्फ्युरिक ऍसिड. The potential difference between these two is nearly 2 volt. Because of the chemical reaction between the substance in the cell, electric charge is produced on both the electrodes. इलेक्ट्रोड लीड डायऑक्साईड हा पॉझिटिव्ह, आणि इलेक्ट्रोड सेकंड लीडचा हा निगेटिव्ह, या दोघांजवळ काय तयार होत असतं, तर इलेक्ट्रिक चार्जेस तयार होतात, आणि हे इलेक्ट्रिक चार्ज विदिन या सल्फ्युरिक ऍसिड मधून याच्यातून फ्लो होत असतात, आणि मग सर्किट कंप्लीट होत असतं, आणि याच्यामुळे याच्यातून करंट इझिली फ्लो व्हायला सुरुवात होते. Because of the chemical reaction between the substance in the cell, electrical charge is produced on both the electrodes, and electric current flows through the load, that is bulb in the circuit. जर समजा इथं आपण एक बल्ब लावला असेल तर तो आपल्याला ग्लो होताना तिथून
आपण बघू शकतो. दिस काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल हॅव अ कॅपॅसिटी टू डिलिव्हर लार्ज करंट. हिन्स लीड ऍसिड सेल आर यूज इन कार्स, ट्रक्स, मोटरसायकल अँड अनइंटरप्टेड पॉवर सप्लाईज म्हणजेच काय, UPS. आपण या आधीचं जे बघितलं त्याच्यामध्ये कमी प्रमाणात किंवा मेजॉरिटी प्रमाणात आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सेल, हा जो ड्राय सेल आहे याच्यामध्ये एक वाक्य इथं आलेलं आहे की आपण इथं पल्प वापरलेला आहे आणि त्याच्यामुळे हे बघा, these are the carriers of electricity. The electrolyte is a wet pulp of zinc chloride and ammonium chloride. आणि याच्यामुळे हे वेट पल्प इथं वापरल्यामुळे याची कॅपॅसिटी ही मॅक्झिमम नसते, ही कमी प्रमाणात करंट फ्लो करू शकतं ॲज कम्पेअर टू लीड ऍसिड सेल. याच्यामध्ये याची कॅपॅसिटी खूप जास्त असल्यामुळे याच्यातून मॅक्झिमम करंट आपण मेंटेन करू शकतो किंवा मॅक्झिमम करंट आपण याच्यापासून मिळवू शकतो. म्हणून ही लीड ऍसिड सेल, ही लीड ऍसिड सेल नावच कशावरून आलेलं आहे बघा, लीड का, कारण इलेक्ट्रोलाइट लीडचे वापरलेले आहेत आणि ऍसिड त्याच्यामध्ये विदिन जे आहे ते कोणतं आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, म्हणून त्याला लीड ऍसिड सेल असं म्हटलेलं आहे. आणि याचा उपयोग कुठं होतो तर लक्षात ठेवायचं, लार्ज करंट डिलिव्हर करू शकतं म्हणून लीड ऍसिड सेल यूज होतं. कार्सच्या ज्या बॅटरीज असतात, ट्रक्स असतात, नंतर मोटरसायकल आणि इंटरप्टेड पॉवर सप्लाईज म्हणजे UPS, आपण जे कॉम्प्युटरच्या कॉम्प्युटर डेस्कटॉपला जे UPS वापरतो किंवा आपल्या सिम्पली इन्व्हर्टरच्या ज्या बॅटरी असतात त्या सर्व लीड ऍसिड सेल टाईपच्या बॅटरीज असतात. त्यानंतर बघा, NiCd सेल म्हणजेच काय, निकेल कॅडमियम सेल. निकेल कॅडमियम सेलच्या बाबतीत आपण बघूया. These days a variety of gadgets are available which are required to be carried to different places. Such gadgets use nickel cadmium cell. म्हणजेच काय, आपण सिम्पली जे रिमोट मध्ये किंवा वेगवेगळ्या खेळण्यांमध्ये जे छोटे छोटे सेल वापरतो तेच कोणत्या प्रकारचे सेल असतात तर निकेल कॅडमियम सेल असतात. Ni म्हणजे Ni स्टँड फॉर निकेल अँड CD स्टँड फॉर कॅडमियम. दीज सेल डिलिव्हर, लक्षात ठेवायचं, निकेल कॅडमियम सेलची पोटेन्शियल डिफरन्स त्याचा किती असतो तर कॅपॅसिटी किती त्याची तर 1.2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स ते प्रोव्हाइड करू शकता. आणि एक ऍडव्हान्टेज त्याचा असा आहे की ते रिचार्जेबल असतात. म्हणजेच काय की ते डिस्चार्ज झाल्यानंतर त्या सर्किटमध्ये टाकल्यानंतर ते आपण परत त्याला रिचार्ज करू शकतो. आपण हे बघा, याच्या बघू शकतो सेल होल्डर ह्या अशा पद्धतीने असतं तुमच्या खेळण्याच्या गाड्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या घड्याळीच्या सॉकेटमध्ये भरपूर ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचं बघितलं असेल. याला सेल होल्डर असं म्हणतात. आणि रिचार्जेबल सेल होल्डर कसे असतात तर हे इथं आपण बघू शकतो. याच्यामध्ये हे 4 सेल आहेत. हे सेल इथं चार्जिंगला आपण लावू शकतो. चार्ज झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या गॅजेट्स मध्ये ते वापरू शकतो. परत डिस्चार्ज झाल्यानंतर परत याच्यामध्ये लावल्यानंतर आपण त्याला परत रिचार्ज करू शकतो. या पद्धतीने निकेल कॅडमियम सेलचा उपयोग होत असतो. तर हे 3 सेल लक्षात ठेवायचे मित्रांनो, निकेल कॅडमियम सेल. नंतर याच्या आधी बघितलेलं आपण लीड ऍसिड सेल आणि ड्राय सेल. हे तिघ सेल्सची व्यवस्थित तुम्ही वाचून काढायचं आहे. आपण पुढच्या लेक्चरला याचा पुढचा भाग बघणार आहोत. धन्यवाद.